माननीय तहसीलदार यांच्याकडे हा रस्त्याचा प्रस्ताव गेल्यानंतर 2021 साली हा निकाल आलेला आहे. 2021मध्ये तहसीलदार यांनी 339, 330 आणि गट नंबर 341मधून रस्ता खुला ठेवायचा, प्रतिवादी यांनी अडथळा करायचा नाही असं सांगितल्यानंतर आम्ही तो रस्ता खुला केलेला आहे. ह्या रस्त्यामध्ये आजपर्यंत आम्ही अडथळा केलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काल त्यांनी जे सांगितलं आहे की 341मधनं रस्ता बंद केलेला आहे, दगडं टाकलेला आहे, ही बातमी चुकीची आहे. कारण त्याने 342मध्ये तुम्हाला उभा केलं आहे. 342 गट नंबरमध्ये दगडं टाकलेले आहेत आणि 342मध्ये कुठल्याही पद्धतीची मागणी नाही. तहसीलदारांनी कुठल्याही पद्धतीचा त्याचा निकाल दिलेला नाही. 342च्या आधीच त्यांची जमीन लागते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या जमिनीत जाऊन त्यांचा रस्ता तिथून खुलाच आहे, तिकडे काही अडवणूक नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी 341मध्ये रस्ता जो बंद केला तो त्यांनी मला नोटरी करून दिली की मला इकडचा आम्हाला रस्ता नको आणि पुढचा रस्ता डांबरीकरण झाला तर त्याला फंड्स आले तर ते बरं होईल. ग्रामपंचायतीकडे आम्हाला नोटरी करून दिली आणि ही नोटरी आहे. ह्या नोटरीत ह्या सगळ्या शेतकऱ्यांचे त्यांनी सगळे लिहून दिलेलं आहे. त्यांनी जसं लिहून दिले त्या पद्धतीने 2022लाच मी 341मध्ये माननीय तहसीलदारांनी दिलेल्या रस्ता सोडून पुढचा भाग मी बंद केलेला आहे. म्हणजे त्यांची कुठेही अडवणूक केलेली नाही आणि चुकीच्या पद्धतीनं त्यांनी बातमी करून, चुकीच्या पद्धतीने वेटीस धरून ही बातमी हे करून म्हणजे दिशाभूल करायचा प्रयत्न केलेला आहे. सोमवारी आपण पण आणि दुसरी गोष्ट, सोमवारी आम्ही प्रतिउपोषण म्हणून तहसीलदार यांच्यासमोर बसणार आहे. जर आमचे परत 10 गुंठे जमीन आमची गेलेली आहे, विनामोबदला आम्ही जमीन दिलेली आहे आणि जर परत 4 गुंठे जात असेल तर आम्ही तहसीलदारांच्या समोर उपोषणाला बसणार आणि ती 4 गुंठे वाचवायसाठी आम्ही अमरण उपोषण तहसीलदारांच्या समोर सोमवारपासून करणार आहे.